रात्रीच्या 3 वाजता मी हे करत बसली. वेलकम टू एपिसोड 4. ताई, बाई, अक्का आणि माझे पप्पा ह्या सगळ्यांना ज्या फराळासाठी माझी आई गोळा करायची तो फराळ मी आज बनवणार आहे. ते म्हणजे करंजी. पण एवढे सगळे मिळून जो एक पदार्थ बनवायचे तो मी एकटी बनवणार आहे. आज मी आज वृषालीस किचन नावाचं युट्यूब चॅनल आहे, त्याची रेसिपी फॉलो करते. मैदा, रवा आणि मीठ हे मिक्स करून घेतल्यानंतर कडकडीत तापलेलं तूप टाकणार आहे. हाताने नाही, चमच्याने कच्च्या गंडवलं. मी आज स्वतःला चॅलेंज दिले की अजिबात भाजून घ्यायचं नाही. चॅलेंज मध्येच चॅलेंज चाललंय माझं करायचं. नाही आली. माझ्या आईला 2 व्हिडिओज नंतर कळलं की मी फराळ बनवायला घेतलाय. की केवढा व्हिडिओ पुरतच बनवलंस का काय? आणि जेव्हा मी ऍक्च्युअल क्वांटिटी तिला दाखवली सगळं जे बनवलंय, एवढा फराळ कशाला एकटीने बनवलास? त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा ह्या पिठाचा असा गोळा तयार होईल आणि तो असा फुटतो इझिली म्हणजे तुमचं पीठ चांगलं तयार आहे. मला रिअलाइज झालं की मी काहीतरी विसरतीये. सांगितलं होतं की पीठ मळतानाच पिठी साखर थोडीशी घालायची, त्याच्यामुळे खुसखुशीत होतात. ह्या पिठाला पाऊण तास मुरू द्यायचंय. सारण बनवायला घेऊया. रात्री 12:30 वाजता बसून मी हे खोबरं खिसलंय. डेडिकेशन दे करे हो. वेलचीचं जे कव्हर असतं तुम्ही पण ते असं चहा पावडर मध्ये मिक्स करून ठेवता का? ड्रायफ्रुट्सचा डबा काढला नाही की हे साहेब हजर. ताईंनी स्ट्रिक्टली सांगितलंय रवा आणि खोबरं थंड झाल्यानंतरच त्याच्यात पिठी साखर टाकायची, नाहीतर पाणी सुटेल ना. आमच्याकडे ह्याला करंजी नाही तर कानवले म्हणतात. तुम्ही कधी उरलेलं सारण असं खाऊन खाऊन संपवलंय का? आपलं पीठ आता चांगलंच मुरलेलं आहे. आता आपण ह्या लातिंब्या लाटून घेऊया. सारण भरणार आहे. आईने मला वॉर्निंग दिलीये, भरपूर सारण भर. साईडने दूध लावणार आहे. करंज्या तयार आहेत तळण्यासाठी. ते कसल्याच भारी दिसत आहेत. प्लीज देवा करंजी फुटून देऊ नकोस. माझ्या पहिल्या 3 करंज्या काय मस्त टमटमीत फुगल्यात. मास्टर शेफ कॉम्पिटिशन मला या नेक्स्ट टाइम. आय मिस यू मम्मी पप्पा. अजून बनवायचे आहेत बरं का? हा माहितीये तुम्हाला चकल्या पाहिजेत. पुढच्या व्हिडिओत येईल ना.